Good evening, guests. Good evening, sir. Good evening, everyone. मी मिसेस अश्विनी कोठारे, शिवानी कोठारेची आहे. मी जे सांगणार आहे ते याहून काही वेगळं नाही जे आतापर्यंत आपण सगळं ऐकले, पण तरी माझी पर्सनल स्टोरी म्हणून मी सांगते. 1 वर्षापूर्वी आम्ही सरांना अप्रोच केला ट्युशनसाठी. आणि ट्युशन ठीक आहे, 8वीतून 9वीत आली, ट्युशन लावायला पाहिजे हा एक विचार. पण का लावायची? ट्युशन लावायचं माझं एक कारण होतं. जे मला सरांनी विचारले की तुम्हाला काय एक्सपेक्ट आहे, तर माझं एकच होतं की रायटिंग स्किल्स छान झाले पाहिजेत. कन्सेप्ट तर होणारच, पण रायटिंग जसं 9वीपासून आपण बोर्डाचा विचार करतो, 9वीचा आपण 9वी म्हणून बघतच नाही, 10वी करूनच करतो. सेम वे मी त्यांच्याकडे एक्सपेक्ट करत होते. आणि त्यांनी सांगितलं येस होऊन जाईल, ते जसं बाकीचे सांगतात तसं हो जाएगा. त्याच अगदी इझी वेनी त्यांनी सांगितलं की होऊन जाईल. 8वीमध्ये जेव्हा शिवानीचे पेपर्स मी पाहायचे, पेपरला जाण्यापूर्वी ईच अँड एव्हरी आन्सर परफेक्ट ती सांगायची. पण जेव्हा आम्हाला पेपर हातात मिळायचा त्यावेळेला असं दिसायचं की अरे हे लिहिलं तेवढं नाही चांगलं जेवढं तिला येतंय. त्यासाठी हे मी सरांना एक्सप्लेन केलं. आणि दुसरं कारण म्हणजे जेव्हा मी तिला म्हणायचे की शिवानी इथे तुला 20/20 इझिली मिळाले असते, तर तिचं अप्रोच असायचं की 16 कमी आहेत का. म्हटलं हे कुठेतरी चुकतंय. हे सगळ्या गोष्टी जितक्या मी आता फ्रेंडली इथे मांडते तशा सरांसमोर मांडल्या आणि सरांनी काय ते त्यांच्याप्रमाणे कॅल्क्युलेट केलं. पुढच्या महिन्यापासून मला माझ्या मुलीमध्ये अभ्यासामध्ये एवढा सिरियसनेस दिसला. म्हणजे जसं मॅम आता म्हणाले की माझा मुलगा मुलगी मेरिटेड नसेल तरी पण माझी सक्सेस स्टोरी, तसं तिच्या बाबतीत मी सांगते की मे बी शी इज नॉट अ टॉपर, पण तिच्यातली जी प्रोग्रेस आहे ती एवढी ट्रिमेंडस आहे की तिचे मार्क्स जे प्रत्येक परीक्षेमध्ये वाढतात. तर आमच्याकडे खूप अपेक्षा वाढल्या तिच्याकडून त्याप्रमाणे. आणि अतिशय सुंदर पद्धतीने ती अभ्यास तिचा सिरियसली कॅरी करते. जेव्हा मी तिला म्हणायचे अभ्यास कर त्यावेळेसचं सिच्युएशन आणि आता जेव्हा ती स्वतःहून स्वतःच्या मोबाईलमध्ये 5:30चा अलार्म लावते आणि स्वतः उठून करते, का तर हे मोटिवेशन आहे. तर हे मोटिवेशन कुठून येतं? कोणी मोटिवेशन इंड्यूस नाही करू शकत की आज तुला हे करायचं उद्या तू हे कर. हे सराउंडिंग आणि ऑब्झर्वेशन मधून येतं. तर डेफिनेटली एका मुलीने आता उल्लेख केला की पॉझिटिव्ह वाईब्स आहेत. तर येस डेफिनेटली पॉझिटिव्ह वाईब्स आहेत आणि त्या अलॉंग विथ माझी मुलगी आम्ही सुद्धा त्या फील करतो. कधी आम्हाला काही तिच्या मार्क्स बद्दल डिप्रेशन आलं तर शिवानी जेवढी दुःखी होते तर काउन्सिलिंग हे पॅरेंट्सचं जास्त चांगलं केलं जातं. आणि एक मुलगा म्हणाला की मी खूप त्रास दिला असेल, माझं चॅलेंज आहे एवढं कोणी, तर तसं पॅरेंट्समध्ये कदाचित मी असेल जे मी सरांना खूप त्रास दिला असेल आणि अजून 1 वर्ष देणार, मे बी पुढचे 2 वर्ष. तर प्रत्येक डाऊट प्रत्येक गोष्ट क्लिअर केलेली आहे सरांनी आणि काउन्सिलिंग मॅनरमध्ये. सो टीचिंग प्लस लर्निंग प्लस काउन्सिलिंग पण सर तुम्ही नेक्स्ट टाइम ॲड करा. हे डेफिनेटली होतं. आजचे सक्सेस स्टोरीज तर आपल्या समोर आहेतच आणि अशा सक्सेस स्टोरीज अजून येतील. फक्त एक मुद्दा मी अजून ॲड करते की आपण सगळे फक्त अभ्यास सक्सेस आणि ह्याच्याबद्दल बोलतो, पण एक अजून प्लस पॉईंट म्हणजे जेव्हा सरांनी पिकनिक काढली होती, मी माझ्या मुलीला आजपर्यंत कधीही एकटीला कुठेही सोडलेलं नव्हतं. पिकनिक असो वॉटेवर आपलं सेफ झोनमध्ये किंवा जिथे माझ्या काही नोन आहेत गोष्टी तिथेच पाठवलं होतं. तर माझा पहिला होतं तिला की हा नाही जायचं, ठीक आहे. सरांनी आदल्या दिवशी स्वतःहून कॉल करून सांगितलं की ती येणार आहे आणि तुम्ही तिला एकदाच पाठवा. मग एकदाच तिला जेव्हा मी पाठवलं तेव्हा मला असं वाटतं की मी खूप गोष्टी मिस केल्या तिला आधी न पाठवून. आपण पॅरेंट्स बऱ्याचदा अंडर एस्टिमेट करतो मुलांना, तसं कदाचित मी बऱ्याचदा केलं थोडंसं इन्सेक्युरिटीच्या ह्याच्यातून. पण जसं मी बोलले तसं मुलीचं माझं आणि माझ्या हस्बंड आमच्या सगळ्यांचं काउन्सिलिंग होतं इथे आलं. सो डेफिनेटली टीचिंग लर्निंग प्लस काउन्सिलिंगचं नेक्स्ट टाइम नक्की ॲड करा तुम्ही. आणि सगळ्यांना खूप शुभेच्छा, स्पेशली सरांना. आणि असे उत्तर टेबल वाढत जावं आणि ट्रॉफीजही वाढत जावं अशी मी अपेक्षा करते.